प्रजासत्ताक दिनानिमित्त नारी शक्तीचं अनोखं दर्शन घडलं। असंच नारी शक्तीचं सामर्थ्य नागपूरमध्येही पाहायला मिळालं। निमित्त होतं एका लग्न सोहळ्याचं। नागपुरातल्या एका लग्न सोहळ्यात रंगलेला हा बँड बाजा बारात। विशेष म्हणजे हे बँड पथक आहे महिलांचं। व्हाय शुड बॉयज हॅव ऑल द फन, अर्थात नेहमी मुलांनीच का मजा करायची या कॅचलाईननं या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि त्यांच्या डोक्यात हे बँड पथक स्थापन करण्याचा किडा आला। घरच्या लोकांनी तर म्हटलं होतं की जायचं नाही, तरी पण आम्ही आलो। आम्हाला करायचं होतं, हे शक्य करून दाखवायचं होतं। मुलं हे करू शकतात, आम्ही का नाही करू शकत? हे आम्ही पण करून दाखवलं। मला पहिल्यांदा शो करताना खूप जास्त असा आत्मविश्वास आला की मी समर्पण करू शकते आणि हे शक्य आहे की मी समर्पण करणार आहे। या सगळ्यांसाठी हे बँड पथक स्थापन करणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं। महिला साधे ढोल ताशे सुद्धा वाजवू शकत नाहीत असे टोमणे त्यांना घरूनच ऐकायला मिळत होते। पण या सगळ्यांनी त्यावर मात करत आज एक यशस्वी बँड पथक म्हणून नावलौकिक मिळवलं आहे। ज्यांच्या परिवारामध्ये कोणी वडील नाही राहत, आई नाही राहत आणि त्यांना कोणी सांभाळणार नाही राहत, पण त्यांना खूप चांगलं हे संधी आहे कि हे घर त्यांचे चालू सकतात किंवा पुढे वाढू सकतात। इन सारी लड़कियों ने ये चीज़ करके दिखाई और बॉयज़ लोग तो करते ही है। जो बजाया और पब्लिक ने जो एंजॉय किया, उससे आप लोगों को सबको पता चला होगा कि इन्होंने क्या करके दिखाया। नागपूरच्या नॉर्थ अंबाझरी रोडवरच्या या मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात या पथकानं आपली कला दाखवली। त्याला उपस्थितांनी दाद दिली। मला चांगलं वाटलं की सगळ्या मुलींनी वाजवलं बँड म्हणून आणि खूप छान वाजवलं त्यांनी आणि मला पण चांगलं वाटलं। आता या महिलांचं बँड पथक हे रोजगाराचं साधन झालंय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रातली मक्तेदारी मोडीत काढत या महिलांनी धरलेला ठेका नक्कीच कौतुकास्पद आहे। वैज्ञानिक आणि वैमानिकासारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नागपूरच्या महिलांनी आता अजून एक क्षेत्र पादाक्रांत केलं आहे आणि हम किसी से कम नाही हीच म्हण जणू खरी ठरवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।